प्रभू रामचंद्र की जय. रामचंद्र सीतेच्या महालामध्ये आले आणि सीतेकडे पाहून ते रडू लागले. त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सीता जवळ आली. रामाला म्हटलं की तुम्ही जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे. वडिलांचं जे काही कार्य आहे ते आपण केलं पाहिजे. त्यांच्या वचनांची, त्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याचं आपलं कर्तव्य आणि ते कर्तव्य बजावलं. खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलेला आहे. तुमचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे. रामाने म्हटलं तसं नाही. पती पत्नीने निर्णय घेताना एकमेकाचा सल्ला घेतला पाहिजे. पत्नीने जर निर्णय घ्यायचा असेल तर पत्नीची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. कारण 14 वर्षाचा प्रश्न आहे. 14 वर्ष मी तुझ्यापासून दूर राहणार आणि असा निर्णय घेताना मी तुला विचारणंच होतं. मी विचारू शकलो नाही, मला क्षमा कर. सीतेने म्हटलं तुमचा निर्णयच खूप मोठा आहे, राजकीय आहे, भावनिक आहे, सामाजिक आहे. तर अशा वेळेला निर्णय घ्यायला सामर्थ्य लागते. ते सामर्थ्य तुमच्यात आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि मी शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतीमध्येच आपली मुलगी आहे. मला निसर्गाचा ओढ आहे, मला निसर्गाची मला आवड आहे. 14 वर्ष मला निसर्गामध्ये तुमच्या सहवासात राहायला मिळेल याचा मला आनंदच आहे. परमेश्वर जे काय घडवतो त्याच्यामध्ये काहीतरी ईश्वरी संकेत असतो.